नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी। आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपल्याकडे पैसा कसा आकर्षित करायचा। तुम्हाला पैसा हवाय ना? सांगा बरं, पैसे कुणाला नकोय? प्रत्येकालाच हवे। अन्न, वस्त्र, निवारा या जशा प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याच पद्धतीने पैसा ही सुद्धा एक गरज आहे आणि या चौथ्या गरजेची भर आता या 3 गरजांमध्ये पडलेली आहे, बरोबर की नाही? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा सिद्धांताबद्दल माहिती देणार आहे ज्याचं नाव आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे काय? आकर्षणाचा नियम। तो वापरून आपण आपल्या जीवनामध्ये पाहिजे तेवढे पैसे कसे कमवू शकतो हेच तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचा जादूटोना नाहीये, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचे उपाय आपल्याला करायचे नाहीये। पण हा सिद्धांत जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही योग्य प्रकारे वापरला तर नक्कीच तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे किंवा पाहिजे तेवढा जो पैसा आहे, जेवढी काही रक्कम तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करू शकता। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी। चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अजून नवनवीन प्रकारचे बरेच व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा MONEY मनी किंवा मराठीमध्ये पैसा असं लिहिलं तरी पण चालेल। बघा मंडळी, मला जेव्हा तुमच्या समोर एखादा विषय मांडायचा असतो व्हिडिओचा, तर मला त्याच्यासाठी पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो, कारण योग्य ती माहिती द्यावी हाच प्रत्येकाचा हेतू असतो। मग त्यानुसार मी जर तुम्हाला अगदी पुस्तकी भाषेत सगळं काही सांगायला लागले ना, तर तुम्हाला ते अवघड वाटू शकतं किंवा कदाचित प्रत्येकालाच ते समजेल असं नाही। म्हणून मी काय करते, मला जे तुमच्याशी बोलायचं आहे त्याचे पॉइंट्स, काही मुद्दे मी काढून ठेवते, मग त्यानुसार मी तुमच्या समोर बोलत असते। तर आजच्या या माहितीसाठी सुद्धा मी काही पॉइंट्स काढून ठेवलेले आहेत, मग त्यानुसार मी तुम्हाला एक एक मुद्दा व्यवस्थितरित्या स्पष्ट करत जाते आणि तुम्हाला तो व्यवस्थितपणे समजेल ही मला खात्री आहे। चला व्हिडिओला सुरुवात करते। अजिबात आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये, मुद्द्याचं आपल्याला बोलायचं आहे। तर बघा, तुम्ही मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा विचार आलाय का, मी खूप मेहनत करतो, मी खूप कष्ट घेते, तरी पण माझ्याकडे पैसा काही टिकत नाही। त्याचबरोबर काही लोकांच्या आयुष्यामध्ये संधीच संधी येतात, ते त्याचं सोनं करतात, पण माझ्या वाट्याला नेहमी संघर्षच आलेला आहे, हे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं। मग आपण काय काय विचार करतो? आपल्या डोक्यामध्ये विचारांचं अगदी काहूर माजलेलं असतं। आपण विचार करतो, माझं काही चुकलं का, किंवा देव माझ्यावर नाराज आहे का, कुलदेवतेचा काही कोप झालेला आहे का, किंवा घरामध्ये काही पितृदोष आहे का, हे सगळे एक ना अनेक विचार आपण करत बसतो। म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण सकारात्मक विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचारच जास्त करत असतो। आणि तुमच्या मनात सुद्धा असे प्रश्न येत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे, कारण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल जगभरात लाखो लोक ऐकायला उत्सुक आहेत। तो विषय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि पैसा आकर्षित करण्याची कला। पण सुरुवातीलाच मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, हा काही जादूचा मंत्र नाही। आज व्हिडिओ पाहिला आणि उद्या तुमच्या बँकेमध्ये लाखो रुपये जमा झाले। आपलं जे बँक अकाउंट असतं, मग आज तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि उद्या तुमच्याकडे लाखो रुपये, कोटी रुपये जमा झाले असं काही होणार नाही। पण आपण जे काही विचार करतो, आपल्या ज्या काही भावना असतात, आपण ज्या काही कृती करतो, त्यांचा नक्कीच आपल्या आर्थिक जीवनावर परिणाम होत असतो आणि आज आपण नेमकं तेच समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक 5 मिनिटांची मॉर्निंग प्रॅक्टिस सांगणार आहे, म्हणजे सकाळी करण्याची एक अशी कला, अशी कृती मी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता। उद्यापासून का? कारण तुम्ही व्हिडिओ अगदी सकाळीच बघाल असं काही नाही। प्रत्येक जण आपापल्या वेळेमध्ये व्हिडिओ पाहत असतो, कोणी सकाळी बघतं, कोणी दुपारी बघतं, कोणी झोपायच्या आधी बघतं। त्यामुळे तुम्ही ज्याही वेळेत व्हिडिओ बघाल तरी पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सकाळी ती कृती करायला सुरुवात करायची आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, 2 व्यक्ती आहेत आणि दोघांचं शिक्षण सुद्धा सारखंच आहे, पण त्यातली एक व्यक्ती आता खूप पुढे निघून गेलेली आहे, म्हणजे तिची खूप प्रगती झालेली आहे आणि आपण आहे त्याच जागी आहोत। असं का होतं? याचं कारण म्हणजे माइंडसेट, आपली विचारसरणी, आपण कसा विचार करतो, आपली विचार करण्याची क्षमता कशी आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। कारण प्रत्येक गोष्ट ही दोनदा तयार होत असते। दोनदा कशी? एकदा आपल्या मनामध्ये आणि एकदा आपल्या कृतीमध्ये। म्हणजे समजा आता एक उदाहरण सांगायचं झालं, आपल्याला गाडी घ्यायची आहे,
तर पहिल्यांदा काय, आपल्या मनामध्ये ती गाडी तयार होणार आहे. कशी की गाडीचा रंग कोणता असणार आहे, मला किती सीटची गाडी पाहिजे आहे, म्हणजे किती सीटर असणार आहे ती गाडी, किंवा किती बजेटमध्ये मला ती गाडी घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या गाडीचं नाव काय आहे. म्हणजे अशा एक ना अनेक गाडीविषयी ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्या मनामध्ये पहिल्यांदा तयार होतात. आणि नंतर आपण जेव्हा ती गाडी प्रत्यक्षात घेतो, म्हणजे वास्तवात घेतो, तेव्हा दुसऱ्यांदा, म्हणजे अशा पद्धतीने एक गोष्ट ही दोनदा तयार होते. एकदा आपल्या मनात आणि एकदा आपल्या कृतीतून, म्हणजेच काय, वास्तवामध्ये. अजून उदाहरण सांगायचं झालं, समजा आपल्याला घर बांधायचं असेल तर आधी काय तयार होतं, त्याचा नकाशा. आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी काय तयार होतं, त्याबद्दलची कल्पना. आपण एखादा व्यवसाय, आपला बिझनेस सुरू करणार आहोत तर पहिल्यांदा आपण त्याच्या कल्पनांबद्दल विचार करतो की अशी अशी कल्पना माझ्या डोक्यात आलेली आहे, असा असा व्यवसाय मला सुरू करायचा आहे, तर मी लोकांपर्यंत कोणती वस्तू, कोणतं प्रोडक्ट पोहोचवणार आहे, त्याचा भाव काय असणार आहे, त्यातून मला फायदा काय होणार आहे, हे सगळं आपण आपल्या मनामध्ये आधी ठरवतो, घरच्यांशी चर्चा करतो आणि मग प्रत्यक्ष त्याचं दुकान किंवा तो व्यवसाय आहे तो आपल्याला म्हणजे किती वाढवायचा आहे, पहिल्यांदा तो किती पसरवायचा आहे, हे आपण कृतीतून आणत असतो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला हेच सांगतं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही विचारातून होते. तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त लक्ष देता ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अधिक वाढते. जर तुम्ही सतत अभावावर, म्हणजे कमतरतांवरच लक्ष दिलं, माझ्याकडे पैसे नाहीत, मी काहीच करू शकत नाही, तर तुमचं मन त्याच गोष्टींचे सतत पुरावे शोधत राहतं. म्हणूनच असं म्हटलं जातं, विचार करायचा तर नेहमी चांगलाच करा, वाईट का करायचा. कारण ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याच पद्धतीने गोष्टी घडत आहेत हे तुमच्या बऱ्याच वेळा लक्षात आलेलं असेल. त्यामुळे विचार करण्याची क्षमता, विचार करण्याची शक्ती आधी बदला. आणि हे करणं मी तुम्हाला सांगू इच्छिते, एवढं सोपं नाहीये. कारण विचार करणं कधी कधी सोपं असतं, पण त्याच गोष्टी कृतीत आणणं हे खूप अवघड असतं. त्याच्यामुळे हळूहळू आपण आपले विचार चांगले कसे करायचे यावर लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही संधींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर तुमचा मेंदू नवीन मार्ग शोधू लागतो. आपल्याकडे म्हणजे प्रत्येक मानवजातीतून एक चूक घडत असते बघा. कशी? आपण नकळत दिवसभर काय बोलतो, महागाई खूप वाढली आहे, पैसा टिकत नाही, माझं नशीबच खराब आहे, मी गरीबच राहणार, हे वाक्य आपण विनोदाने बोलतो किंवा कधी कधी खूप गंभीर होऊन बोलतो. पण आपलं अवचेतन मन, म्हणजे सबकॉन्शियस जे माइंड आहे, तर ते त्यालाच खरं मानतं. त्याच्यामुळे कल्पना करा, तुमच्या घरामध्ये रोज एखादा व्यक्ती तुम्हाला सांगत असेल की तुझ्याकडून काहीच होणार नाही, तर काय होईल? तुमचा आत्मविश्वास कमी होईल. अगदी तसंच आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणून आजपासून एक नियम ठेवा, पैसा नाही असं म्हणायचं नाही. त्याऐवजी म्हणा, माझी आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, मी नवीन संधी त्यासाठी शोधत आहे, माझं उत्पन्न वाढत आहे. आणि हा छोटासा बदल खूप परिणामकारक ठरू शकतो. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करायचाच नाही. त्याच्याऐवजी आता आपण पैशांबद्दल बोलतोय ना, तर काय म्हणायचं? माझी आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, किंवा तुम्ही तुमच्या भाषेत म्हणू शकता, माझ्याकडे पैसे येत आहे, माझ्यासाठी नवनवीन संधी ज्या आहेत त्या तयार होत आहे, त्याचबरोबर माझं उत्पन्न देखील वाढत आहे. तुम्ही बघा, हा बदल तुम्ही जर केला, हळूहळू सुरुवात केली, तर तुम्हाला त्याचे परिणाम सुद्धा सकारात्मक दिसायला लागतील. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देवी लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते. म्हणजे बघा, आपण गुरुवार असेल, शुक्रवार असेल, दिवाळी असेल, कोजागिरी पौर्णिमा असेल, या बऱ्याच तिथींना, बऱ्याच दिवशी आपण देवी लक्ष्मीची सेवा करत असतो. पण तुम्ही कधी विचार केलेला आहे का, लक्ष्मी माता कुणाच्या घरी जास्त काळ टिकतात? फक्त पूजा केल्यामुळे नाही, तर आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, जिथे स्वच्छता असते, जिथे कृतज्ञता असते, जिथे मेहनत असते, जिथे प्रामाणिकपणा असतो, तिथेच देवी लक्ष्मी वास करते. म्हणून जर आपण खरोखर समृद्धी आकर्षित करू इच्छित असू, म्हणजे खरोखर आपल्याला पैसा हवा असेल, भरभराट हवी असेल, तर फक्त पैशाचा विचार करून उपयोग नाही, आपण आपल्या सवयी सुद्धा बदलायला हव्यात. त्यासाठी घर स्वच्छ ठेवणं असेल, पैशाचा आदर करणं असेल, पैसे आपल्याकडे आले मग खूपच उधळपट्टी केली असं नाही, काटकसर करायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे. कारण पैसा येतो तर तो जायला सुद्धा टाइम लागत नाही, जायला सुद्धा वेळ लागत नाही. तो मिळवण्यासाठी आपण किती कष्ट घेतले होते याची जाणीव आपण नेहमीच ठेवली पाहिजे.
दानधर्म करणे, या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये भरभराट म्हणजे समृद्धीशी जोडल्या गेलेल्या आहेत. आता आपण एका अशा तंत्राबद्दल बोलणार आहोत ज्याचा वापर अनेक यशस्वी लोक करतात. प्रत्येक जण कोणी गर्भश्रीमंत नसतो. खूप म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतके लोक असे असतात की ज्यांचं पहिल्यापासूनच चांगलं होतं. तरी पण मी म्हणेल की त्यांच्याही आधीची 1-2 पिढी अशी असेल किंवा ज्या पिढ्यांनी त्यांच्यासाठी कमावून ठेवलं त्यांनी सुद्धा गरिबी काढली असेलच की त्यांच्याकडे कुठे आधीच पैसा असेल, बरोबर ना? तर आपल्याला काय करायचं आहे, एक तंत्र वापरायचं आहे. त्या तंत्राचं नाव आहे व्हिज्युअलायझेशन. याचा अर्थ काय, तर ज्या जीवनाची तुम्हाला इच्छा आहे ते जीवन मनामध्ये स्पष्ट पाहणे. आपल्याला पैसे हवे ना, तर आपण आपल्या मनामध्येच आधी भरपूर पैसे पाहायचे. आपल्याला किती पैसा हवाय तो आपण आपल्या मनामध्ये आधी तयार करायचा, मनामध्ये आपण पाहायचा. याला काय म्हणतात, व्हिज्युअलायझेशन. जी गोष्ट आपल्याला पाहिजे ना, तर ती आपण आपल्या मनामध्ये आधी तयार करायची. फक्त डोळे बंद करून कल्पना केल्याने पैसा येईल का, असं बऱ्याच जणांना वाटेल. पण नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाची स्पष्ट कल्पना करतात तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेने काम करू लागतो. आता विषय पैशांचा आहे म्हणून मी त्याबद्दल बोलते. पण समजा एखादा मुलगा असा असेल की त्याला पुढे जाऊन IAS अधिकारी व्हायचंय त्याला, तर त्याने त्याच्या मनात आधीच कल्पना किंवा त्याचं जे ध्येय आहे ते आधीच त्याने स्पष्ट केलं पाहिजे की मला ऑफिसर बनायचं आहे, IAS अधिकारी बनायचं आहे. त्यासाठी मला काय काय करावं लागेल, ते झाल्यानंतर मी कसा दिसेल, कसा राहील किंवा मी देशाची या राष्ट्राची कशा पद्धतीने सेवा करेल, हे सगळं त्याने त्याच्या मनात आधी जर ठरवलं, ध्येय त्याने त्याचं स्पष्ट केलं, त्याच्यासाठी त्याला कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल हे जर त्याने ठरवलं, तर नक्कीच पुढे जाऊन ते बनणारच. त्याच्यामुळे आपल्याला जर पैसा हवाय तर तो किती हवाय, कशा पद्धतीने आपण तो कमावणार आहोत, हे सगळं जर आपण आपल्या मनामध्ये आधी स्पष्ट केलं, आपलं ध्येय आपण आपल्या मनामध्ये एकदम स्पष्ट केलेलं आहे, ठरवलेलं आहे, तर नक्कीच आपण त्या दिशेने वाटचाल करू शकू. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे आहेत. फक्त मला पैसा हवा आहे असं म्हणू नका, तर स्वतःला त्या परिस्थितीमध्ये पहा. तुम्ही कर्जमुक्त आहात, तुम्ही कुटुंबासोबत आनंदात आहात, तुमच्या बँक खात्यामध्ये पुरेशी बचत आहे, तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेत आहात. ही भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत मध्ये फक्त विचार महत्त्वाचे नसतात, तर भावना, आपल्या इमोशन्स सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. आपण दिवसभर स्वतःशी बोलत असतो, पण त्या बोलण्याची आपल्याला जाणीव नसते. आपण स्वतःशी बोलत असतो, बऱ्याच गोष्टी बोलतो आणि नंतर आपण त्या सहज सहज विसरूनही जातो, कारण आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात, बरोबर की नाही? जर आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक वाक्ये चालू असतील तर त्याचा परिणाम आपल्या कृतींवर होतो. म्हणून अफर्मेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. दररोज आरशासमोर उभे राहून ही वाक्ये बोला. मी आर्थिक समृद्धीसाठी पात्र आहे. माझ्या आयुष्यामध्ये नवनवीन संधी येत आहेत. मी प्रामाणिकपणे आणि बुद्धीने पैसा कमवत आहे. मी दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. विश्व माझ्यासाठी योग्य दरवाजे उघडत आहे. युनिव्हर्स म्हणून तुम्ही ऐकलं असेल ना की युनिव्हर्सकडे आपली इच्छा मागायची. युनिव्हर्स म्हणजे काय? विश्व. तर विश्व माझ्यासाठी योग्य दरवाजे उघडत आहे. आणि आपल्याला काय होईल की सुरुवातीला हे खूप विचित्र वाटेल की अरे असं कसं काय बोलायचं, नाही का? पण सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर सातत्य जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये ठेवलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं. मनाला नवीन विश्वास शिकण्यासाठी काही वेळ लागतो आणि आपण तो दिलाच पाहिजे. लगेच आपल्याला सगळं आयतं मिळालं असं होणार नाही. दे रे हरी पलंगावरी असं काही होणार नाही. आपल्याला त्याच्यासाठी सातत्य ठेवावंच लागणार आहे. आता मी तुम्हाला याच्यापुढे ज्या काही गोष्टी सांगणार आहे ना तर त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहे. लक्षपूर्वक ऐका. काही लोक काय करतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाच्या सिद्धांताचा चुकीचा अर्थ काढतात. ते विचार करतात की मी फक्त सकारात्मक विचार करील आणि पैसा आपोआप येईल. पण वास्तव वेगळं आहे. बऱ्याच जणांना खरंच पटत नाही की फक्त सकारात्मक विचार करायचे कोणत्याही गोष्टीचे आणि लगेच आपल्याला ती मिळाली, असं होत नाही. पण मिळते. तुम्ही प्रयत्न करून बघा, त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवा. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ते सांगते कारण खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ही. समजा तुम्हाला नोकरी हवी आहे.
तुम्ही रोज पॉझिटिव्ह थिंकिंग करतात, म्हणजे चांगला विचार करतात की मला नोकरी मिळेलच. पण तुम्ही काय करता त्याच्यानंतर? रेझ्यूम पाठवत नाही, मुलाखतीला जात नाही. त्या तुम्हाला चांगली नोकरी हवी आहे तर त्याच्यासाठी जे काही स्किल्स लागतात, ज्या काही कला लागतात, कला कौशल्य ज्याला आपण म्हणतो, तेच जर तुम्ही शिकत नसले तर काय होईल? काहीच होणार नाही. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खरा अर्थ आहे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह फिलिंग म्हणजे प्रत्यक्ष ते आपल्यासोबत झालंय, सकारात्मक भावना, आणि मॅसिव्ह ॲक्शन म्हणजे विचार, भावना आणि कृती या तिन्हींचा संगम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. विश्व तुम्हाला संधी दाखवू शकते, पण त्या संधीचा फायदा तुम्हालाच घ्यावा लागतो. म्हणून आजच स्वतःला विचारा, मी माझ्या आर्थिक ध्येयासाठी रोज काय करत आहे? उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग मी शोधत आहे का? नवीन कला कौशल्य मी शिकत आहे का? मी बचत करत आहे का? गुंतवणुकीबद्दल मी शिकत आहे का? हीच खरी मनी अट्रॅक्शन आहे, म्हणजे हाच खरा पैसा आकर्षित करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनाला विचारून पहा आणि मग ठरवा तुम्ही कोणकोणत्या चुका करत आहात आणि आता ज्या तुम्हाला सुधारायच्या आहेत. आता मी तुम्हाला एक छोटंसं चॅलेंज देते. पुढचे 21 दिवस तुम्ही 5 नियम पाळायचे आहेत. पहिला नियम, सकाळी उठल्यावर तुम्हाला 3 गोष्टींसाठी आभार मानायचे आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. दुसरा नियम काय आहे? 5 मिनिटे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना, पैसे हवे ना, तर 5 मिनिटं तुम्ही पैशांसाठी तुमच्या मनात कल्पना करायची आहे की तुमच्याकडे खरोखर तेवढा पैसा आलेला आहे. तिसरा नियम, 5 सकारात्मक अफर्मेशन्स तुम्हाला बोलायचे आहेत. पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत, चांगली जी वाक्य आहे, स्वतःबद्दलची असू शकतात, काही गोष्ट मिळवण्यासाठी असू शकतात, तर कोणतीही 5 वाक्य तुम्ही त्याच्यासाठी बोलायची आहेत, त्या गोष्टीच्या संबंधित असणारी. चौथा नियम, पैशाबद्दल कधीच नकारात्मक बोलायचं नाही. आणि 5वा नियम, रोज आर्थिक प्रगतीसाठी एक छोटी कृती तुम्हाला करायची आहे. पैसे मिळवायचे आहे ना, मग ते कसे मिळवता येतील याच्यासाठी दररोज तुम्हाला लहान लहान पावलं म्हणजे छोट्या छोट्या कृती करायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे किती दिवस करायचं आहे? 21 दिवस करायचं आहे. आणि मग बघायचं स्वतःमध्ये किती बदल होतो. कोणतीही गोष्ट आपल्याला करायची असेल किंवा एखादी खोड आपल्यामध्ये असेल, एखादी चुकीची गोष्ट आपल्या शरीरामध्ये असेल आणि ती जर आपल्याला बदलवायची असेल, ती जर आपल्याला काढून टाकायची असेल, तर त्याच्यासाठी 21 दिवस द्या आणि मग निकाल बघा असं म्हटलं जातं. तर ते काही चुकीचं नाही, अगदी बरोबर आहे. तर हेच आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला नकारात्मकता झटकून टाकायची. आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी पहिल्यांदा विचार चांगले करायचे, मग ते आपल्या भावनांमध्ये उतरवायचे आणि त्या दृष्टीने ॲक्शन घ्यायची. म्हणजेच काय, त्या दृष्टीने आपल्याला कृती करायची आहे. लक्ष्मी माता म्हणजे पैशाचं केवळ प्रतीक नाहीये, ते मेहनत, शिस्त, सदाचार आणि समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, मी पैशाच्या मागे धावणार नाही. पैसा आपल्या मागे आला पाहिजे, पैसा आपल्या मागे धावला पाहिजे. म्हणून आपण कधीच पैशा मागे धावायचं नसतं, त्याचा काहीच उपयोग होत नाही. मी स्वतःला इतकं सक्षम बनवेन की माझ्याकडे पैसा आकर्षित होईल. तर मंडळी, हा होता आपला आजचा व्हिडिओ. पैसा कसा आकर्षित करायचा याबद्दलची सविस्तर माहिती किंवा आकर्षणाचा सिद्धांत त्यासाठी कसा लागू पडतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला ते तुम्हीही कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.